उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी रोजी सकाळी विमान अपघातात निधन झाले. पवार कुटुंबासह संबंध महाराष्ट्रासाठी हा मोठा धक्का होता. बारामती आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी ही मोठी हानी असल्याचं मानलं जात आहे. कुटुंब आणि पक्ष लवकर या दुःखातून बाहेर येईल अशी प्रार्थना त्यांचे समर्थक करत आहेत. दरम्यान आज बारामती येथील विद्या प्रतिष्ठानमध्ये ज्या ठिकाणी अजित पवारांना अग्नी दिला गेला तिथे राख सावडण्याचा विधी पार पडला. या विधीनंतर आमदार रोहित पवार यांनी आपल्या काकांसाठी एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. यात त्यांनी अजितदादांबद्दल तक्रार असल्याचं सांगत एवढ्या लवकर का सोडून गेलात असा भावनिक प्रश्न विचारला. रोहित पवारांनी राख सावडताना झालेले दुःख शब्दात मांडले आहे. त्यांनी लिहिलंय, माननीय अजितदादांनी जिथे विकासरूपी फुलांची बाग फुलवली तिथे त्यांची राख सावडण्याची वेळ येईल असं कधी स्वप्नातही वाटलं नाही. पण नियतीच्या क्रूर खेळापुढे कोणाचं काही चालत नाही. अजितदादांची ती दुर्दैवी बातमी आल्यापासून अद्यापपर्यंत डोकं सुन्न आहे. मन बर्फाप्रमाणे थिजलंय. काय झालं, कसं झालं आणि का झालं या विचारांचं मनातलं काहूर थांबत नाही आहे. आपल्यात आत्तापर्यंत जे काही संभाषण झालं, चर्चा झाल्या, विशेषतः शेवटच्या काही दिवसांमध्ये झालेल्या भावनिक चर्चा, हे सगळं एखाद्या टेप रेकॉर्डप्रमाणे सारखं कानात घुमते. जणू काही तुम्ही अदृश्य स्वरूपात बोलत आहात असा भास होतोय. रोहित पवार पुढे लिहितात, अजितदादा, तुमच्याविषयी देखील माझी तक्रार आहे. 2 दिवसांपासून महाराष्ट्र अक्षरशः स्तब्ध आहे. प्रत्येकाच्या डोळ्यातला अश्रूंचा पूर कमी होत नाही आहे. हुंदकी आणि आक्रोश ऐकून काळजात जर्र होतंय. आपल्या जाण्याने पाठीमागे दुःखाचे असे पाठ वाहतील याची चिंता दादा तुम्ही का केली नाही हो? एरवी कोणी थोडं जरी चुकलं तर त्याला चार चौकात झापणारी तुम्ही त्या नियतीलाही त्या जरबेच्या आवाजात का नाही खडसावलं? महाराष्ट्राची अजून कित्येक कामं बाकी असताना वेळ न घेता तो अशी आलीच कशी? दादा तुमचा आवाज ऐकूनच ती नक्की घाबरली असती. पण तुम्ही तिलाही नाराज केलं नाही. मोकळ्या हातानं तिलाही माघारी पाठवलं नाही. आलेल्या प्रत्येकाचं काम करायचं हेच तर तुमचं वैशिष्ट्य होतं. पण 2 दिवसांपासून दुःखाच्या पुरात अकंठ बुडालेला महाराष्ट्र पाहून आता त्या नियतीला नक्कीच पश्चाताप होत असेल अशी भावना रोहित पवार यांनी व्यक्त केली. दादा तुमची राख जमा करताना रोहित पवार आणि अजित पवार हे महानगरपालिका निवडणुकांपासून एकमेकांच्या जवळ आले होते. त्यांनी एकत्र प्रचार सभा घेतल्या. तसेच जिल्हा परिषद निवडणुकांसाठी ते उमेदवारांच्या एकत्र मुलाखती घेत होते. अशातच अजित पवारांच्या निधनामुळे पवार कुटुंबासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.